नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहताय आपला आवाजचा विशेष कार्यक्रम रणधुमाळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार गुलाब पारखे यांनी सावरगाव बस्ती, वडगाव सहानी, पिंपळगाव तर्फे, नारायणगाव, कुरण या गावांना भेटी देत कोपरा सभा घेऊन मतदारांशी संवादही साधला. याबाबतचा आढावा पाहूयात सविस्तर. पिंपळगाव या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाचे लोकप्रिय उमेदवार गुलाबशेठ पारखे व पंचायत समितीचे उमेदवार दोंडीभाऊ शेठ मोरे या ठिकाणी उपस्थित आहे. मी या ठिकाणी प्रथमतः उमेदवारांचं व त्यांच्या समोर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं प्रथमतः पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो की गुलाबशेठ पारखेबद्दल बोलायचं झालं तर अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, अतिशय कमी बोलणारे, कामापुरतच बोलायचं आणि कुठलंही काम असो त्यांनी आजपर्यंत स्वखर्चातून खूप अशी मोठमोठी कामं केलेली आहे. मग त्या ठिकाणी लोकांच्या सुखदुःखात, मग त्या ठिकाणी कोणाच्या ऑपरेशनसाठी असेल, कुठं मंदिरांसाठी असेल, भरपूर ठिकाणी असे स्वखर्चातून त्या ठिकाणी देणग्या देऊन त्यांनी काम केलेलं आहे. राजकारणात ते त्या ठिकाणी आता आले असताना त्यांना कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही कामातून टक्केवारी खायची किंवा पैसा खायची गरज नाही, कारण ते मुळातच आर्थिकदृष्ट्या सर्व गोष्टींना सक्षम आहे. सर्वांना एक नम्र विनंती आहे की अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. एक उदाहरण सांगायचं झालं, आपल्याला माहित नसेल, मला पण माहित नव्हतं, एक मला अशी माहिती मिळाली की पिंपळगाव जे आपलं कुलस्वामी मंदिर झालं त्याला आता 8 ते 10 वर्ष झाले. रंगाभाऊला माहिती आहे, 8 ते 10 वर्ष झाले असतील. गुलाबशेठने त्यावेळी या ठिकाणी 51,000 रुपयाची देणगी दिली. त्यांना वाटलं सुद्धा नसेल त्यावेळेस की मी तर गावाला उभा राहील इलेक्शनला. गावची लोक गेली, कुठलाही शब्द अपेक्षा गावच्या लोकांनी सांगितलं का शेठ, गावच्या लोकांना वाटत होतं का शेठ 5,000 रुपये देतील. शेठने डायरेक्ट 51,000 रुपये त्या ठिकाणी देणगी दिली आणि आपलं मंदिर उभं राहिलं. सांगायचा हेतू एवढाच की कुठलाही स्वार्थ न ठेवता अतिशय ताकदीनं आणि सर्वसामान्यांसाठी, आपल्या समाजासाठी झटणारं हे नेतृत्व आहे. सर्वांनी शिवसेना पक्ष कोणत्या स्थितीत असेल याचा विचार करतात, पण माझ्या मते पक्ष हा 1 नंबरला राहील पुणे जिल्ह्यात. त्यातल्या त्या जुन्नर तालुक्यामध्ये मला खात्री आहे, मी पूर्ण पुणे जुन्नर तालुक्यात फिरतो, कुठे काय चालतं हे मला संपूर्ण माहिती आहे. आपली 7ही सीटं जुन्नर तालुक्यातून निघणार आहे. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून आज या ठिकाणी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, तुकड्या तुकड्यात विभागलेल्या आणि जाती धर्मात दुभंगलेल्या महाराष्ट्राच्या अस्मिता जागवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु हे स्वराज्य स्थापन करत असताना जग जिंकण्याची मनीषा त्यांनी कधीच बाळगली नाही. तर त्यांच्या मनामध्ये एक धारणा होती, मी जे स्वराज्य घडवत आहे त्या स्वराज्याचं मला सुराज्य केलं पाहिजे. या ठिकाणी जनता आहे, गोरगरीब आहे, त्यांचं कल्याण केलं पाहिजे. ह्या एकाच हेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं आदर्श राज्याची निर्मिती केली. आणि म्हणून मित्रांनो, निवडणूक येतात, निवडणुका जातात, पक्ष येतात, पक्ष जातात, परंतु जर आपल्या भागाचा विकास होणार नसेल, या ठिकाणी सुराज्याची निर्मिती होणार नसेल, तर त्या निवडणुकीचा काय उपयोग. म्हणूनच मी नेहमी भाषण करत असताना आपण कोणत्या पक्षाला मतदान करायचं आणि कोणत्या उमेदवारांना मतदान करायचं या गोष्टीवर बोलत असतो. 2.5 वर्षापूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भ्रष्ट राजवट उठावून टाकली आणि भाजप आणि शिवसेनेचं सरकार निवडून आणलं. आणि त्यावेळेस मोठ्या थाटामाटात आम्ही सांगायला लागलो की नाही, आता रामराज्य येणार, आता रामराज्य येणार, बैलगाडा शर्यत सुरू होणार, शेतकरी सुखी होणार, गोरगरीब जनतेचे हाल थांबणार, शेतकरी आत्महत्या थांबणार. परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या का? आज दुःख एका गोष्टीचं वाटतंय, पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांमुळे आपली जनता सुखी नव्हती आणि आज भाजपमुळे तीच अवस्था आपल्या गोरगरीब जनतेवर आलेली आहे. मित्रांनो,
मित्रांनो, परिस्थिती अतिशय बेकार आहे. आपण बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं नेहमी बोलत असतो. तमिळनाडूमध्ये त्या ठिकाणच्या सरकारने पुढाकार घेतला आणि फक्त 10-15 दिवसाच्या आंदोलनानंतर बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी सुरू झाली. आपल्याकडे कुठं घोडं अडलंय, सरकार आपलंय, सगळं आपलंय, परंतु आम्ही बैलगाडा शर्यत सुरू करू शकलेलो नाही. 3 वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. गोरगरीब जनता दुष्काळामध्ये पिचलेली आहे. यावर्षी पाऊस भरपूर पडला. आम्हाला वाटलं पीक बक्कळ येणार, पिकाला बाजारभाव भेटणार, आम्ही आता सुखी होणार. परंतु तसं झालं का? कुठंतरी पीक बक्कळ यायला लागलं. परंतु या सरकारने नोटाबंदी केली. कारण काय दिलं आम्हाला? तर आम्ही बनावट नोटा बाहेर काढू, काळा पैसा बाहेर काढू. 15 लाख कोटी रुपये 500 आणि 1000च्या स्वरूपामध्ये होते. एवढे पैसे जमा झाले सुद्धा बनावट नोटा बंद व्हायचं नाव घेईना. आणि अशा प्रकारे ज्या सरकारने आम्हाला महिनाभरापूर्वी आमच्या नोटा बदलावून घेण्यासाठी रांगेमध्ये उभं केलं, लक्षात ठेवा 4-5 दिवसानंतर मतदानाच्या रांगेमध्ये उभे असताना त्या सरकारला धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवसेना संघटनेच्या बाबतीत बोलत असताना या संघटनेचा सत्तेमध्ये जीव कधी रमला नाही. जर सत्तेमुळे जनतेचं कल्याण होणार नसेल तर ती सत्ता काही चाटायची? आज आम्ही सत्तेमध्ये आहोत, परंतु 2.5 वर्ष झाली. एक गोष्ट लक्षात घ्या, सामाजिक बांधकाम उपक्रमाचे मंत्री आहेत एकनाथजी शिंदे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे झाला, लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक ब्लॉक होतं, तो अजून सुसाट झाला पाहिजे म्हणून त्या रस्त्याची कॅपॅसिटी त्या भागामध्ये दुप्पट करण्याचं काम आमच्या मंत्र्यांनी केलं. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपचार केले जातात, परंतु ग्रामीण भागातल्या जनतेला उच्च दर्जाचे उपचार भेटत नाही. म्हणून शिवआरोग्य योजना आणण्याचं काम आमच्या सरकारने केलं, आमच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलं. मुंबई पुण्याचे तज्ञ डॉक्टर आता या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गोरगरीब जनतेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या ठिकाणाहून उपचार करणार आहेत. अहो, आरटीओच्या कार्यालयामध्ये जायचं आणि लायसन काढायचं म्हणजे 6-6 महिने वाट पाहावी लागते. परंतु आमचा युवक जर कॉलेजमध्ये गेला तर कॉलेजमध्येच त्याला गाडीचं लायसन भेटेल, पुढे हेलपाटे मारावे लागणार नाही. अशा प्रकारचे निर्णय हे शिवसेनाच घेऊ शकते. ज्यावेळेस आमचं युती शासन होतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, आम्ही आश्वासन दिलं होतं की 5 जीवनावश्यक वस्तूंचे बाजारभाव आम्ही स्थिर ठेवणार, गोरगरीब जनतेला आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्वस्तामध्ये भेटणार. परंतु आज अवस्था काय झाली आहे? दारिद्र्याची लेवून वस्त्रे कशी पाहावी सुंदर स्वप्ने, महागाईचा राक्षस करतो, आयुष्याची उजाड राणे. आणि मग विरोधक आम्हाला प्रश्न विचारतात, एवढं जर टोचायला लागलंय तर सत्तेतून बाहेर का पडत नाही? मला साधा प्रश्न विचारायचा आहे, जर लग्न केलं आणि बायको बरोबर जर पटायला लागलं नाही तर महिन्याभरातच वर्षभरातच आपण तिला हुसकावून देतो का? 2-2.5 वर्ष प्रयत्न करून पाहतो. 2.5 वर्ष झाली शिवसेनेने प्रयत्न केले, संघर्ष केला, परंतु हे जर ऐकणार नसतील. या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये यांनी आश्वासन दिलं. आश्वासनं द्यायची यांना सवयच लागलेली आहे. राम मंदिर बांधू ते काही झालं नाही. आणि आता आश्वासन दिलं की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमची कर्ज माफ करू. तिकडे निवडून दिल्यावर तुम्ही कर्ज माफ करणार. अहो, इकडे महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात, सत्ता तुमची आहे, मग भीती कुणाची आहे तुम्हाला? इकडे सत्ता असताना कर्ज माफ करा, ही मागणी उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट खात्रीपूर्वक सांगतो, आता वेळ आलेली आहे निर्णय घेण्याची. ही निवडणूक झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये एकतर शिवसेना सत्तेमध्ये असेल, नाहीतर आमच्या गोरगरीब जनतेची कर्ज माफ झालेली असतील, अशा प्रकारचा या ठिकाणी आशावाद तुम्हाला व्यक्त करतो. आणि कोण म्हणतं भाजप सरकारने शेतकऱ्यांचे बाजारभाव पाडले? अजिबात तसं नाहीये. सगळ्या पिकांचे बाजारभाव पडले, परंतु एका पिकाचे बाजारभाव कायमच वाढत राहतील याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. गाजर, आज गाजराला सगळ्यात जास्त बाजारभाव आहे. पार्लमेंट ते पालिका फक्त गाजरांची मालिका. नको तिकडे आश्वासनं द्यायची. महाडची दुर्घटना झाली, त्या ठिकाणी सांगण्यात आलं 6 महिने म्हणजे 180 दिवसामध्ये पूल पूर्ण होईल. पुलाचं काम देखील चालू झालं नाही. अहो, या महाराष्ट्रामध्ये 350 पेक्षा जास्त गडकोट किल्ले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, त्या ठिकाणी गडांचा विकास होणं गरजेचं होतं. 3600 कोटी रुपये मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी भूमिपूजन झालं. त्याच्यातला 1ही रुपया त्या स्मारकासाठी अजून भेटलेला नाहीये. अशा प्रकारे सगळीकडे गाजरं दाखवायची. आणि पत्रकार साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या ठिकाणी भाजपाने काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली, परंतु आम्ही शिवसेनेवाले भाजप मुक्त जुन्नर तालुक्याची घोषणा करणार नाही. कारण या जुन्नर
जन्मालाच येऊन देणार नाही. एकही पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य भाजपाचा या जुन्नर तालुक्यामध्ये होणार नाही, एवढी आम्ही काळजी नक्की घेणार आहोत. हे झालं पक्षाचं. उमेदवार निवडून द्यायचे, मतदान मागण्याचा आम्हाला अधिकार आहे. कारण 15 वर्ष केलेली विकास कामं 5 वर्षापूर्वी आशाताई प्रचंड बहुमताने निवडून आल्या आणि आशाताईंनी त्या ठिकाणी लेण्यादेणीला मतमोजणी झाल्यानंतर सांगितलं, पहिलं गाव जर मला कोणाला भेटायचं असेल तर माझ्या पिंपळगावच्या जनतेला भेटेल. ताईंची पहिली विजयी रॅली ही आपल्या पिंपळगाव मध्ये निघाली होती. हा एक इतिहास आहे. आणि एक गोष्ट पिंपळगावकरांना सांगतो की गुलाबशेठ पारखे यांची विजयी रॅली आम्ही आपल्या गावामध्ये येत्या 23 तारखेला घेऊन येणार आहोत. त्याचं स्वागत तुम्ही सगळेजण करणार आहोत. गुलाबशेठ पारखे यांच्याबद्दल मी काय सांगायचं, 25 वर्ष मुंबईमध्ये राहत असताना हिरानंदानी सारखा करोडो व्यवहार असलेला बिझनेस, प्रशासकाची भूमिका ते अतिशय चांगल्या प्रकारे पाडत आहेत. प्रशासनाचा उत्कृष्ट अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि मग दादा या ठिकाणी विरोधक आरोप करतात की गुलाबशेठ मुंबईचे आणि त्यांना निवडून कशाला द्यायचं. का बरं? मराठी माणसाने मुंबईला जायचं नाही, मराठी माणसाने उद्योग व्यवसायामध्ये उडी घ्यायची नाही, आपला विकास करायचा नाही. अरे बाबांनो, असे संकुचित विचार तुमच्याकडेच राहू द्या. गावाला राहून गोरगरीब जनतेचं वाटोळं करण्यापेक्षा आमचा माणूस मुंबईला गेला, पैसे कमावले आणि तेच पैसे आमच्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी वापरले. अशा प्रकारची बांधिलकी त्यांच्याकडे आहे. असं म्हटलं जातं, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. तुमच्या शब्दांपेक्षा तुमची कृती महत्वाची आहे. गुलाबशेठ पारखे यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे खूप कमी बोलणार, परंतु काम मात्र जास्त करणार. आणि आज काय अवस्था आहे, तुम्ही कमी बोलता ते अतिशय चांगलं आहे. अहो, समोरचे उमेदवार दशकिरीला जातात आणि त्या ठिकाणी जाऊन सांगतात, आजीने आम्हाला महिन्यापूर्वीचा आशीर्वाद दिला होता. म्हणजे गेलेल्या माणसाचं तुम्ही त्या ठिकाणी पावित्र्य देखील राखत नाही. कसली तुमची दानत आहे. गंधाच्या कार्यक्रमाला जातात, लग्नाच्या कार्यक्रमाला जातात, लहान मुलांबरोबर पुढे जातात आणि वाकून नमस्कार करतात. एक माणूस दिवसातून 4 वेळा भेटला तरी 4 वेळा पाय पडतात. त्या दिवशी झालं काय, स्वतःच्या घरामध्ये गेले, लक्षात राहिलं नाही. स्वतःच्या बायकोच्या मुलांच्या सगळ्यांच्या पाया पडून रिकामे झाले आणि म्हणे मत आम्हाला द्यायचं. अशा प्रकारचे उमेदवार निवडून द्यायचे आहेत का? लक्षात ठेवा, काम करणारा माणूस निवडून द्यायचा आहे, जोकर आपल्याला निवडून द्यायचा नाहीये. महिला भगिनींनो, बाजारमध्ये जाता, भाजीची जुडी घेत असताना 4-5 वेळा उलटी पालटी करून पाहता. 5 रुपयाची भाजीची जुडी 5 वर्षासाठी नेता निवडून द्यायचा आहे. विचारपूर्वक निवडून द्या. आमचे दुसरे उमेदवार आहेत ज्योतिबाऊ मोरे. अतिशय साधा माणूस, 25 वर्षापूर्वीपासून बैलगाडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कळवळा. या ठिकाणी माननीय सुभाषजी मोरे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचं उत्पादन वाढावं म्हणून जी देशव्यापी चळवळ सुरू केली आहे, त्या चळवळीमधला एक खंदा समर्थक. त्यांचं काम अतिशय मोठं मोलाचं आहे. दशक्रियेला नसतील जात, भाषण नसतील ठोकत, परंतु माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून गेली 10 वर्ष शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम ही मंडळी करत आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांना मला सांगायचंय, आमच्या कार्यकर्त्यांना फोन येतात, आमच्या शिवसैनिक युवकांना फोन येतात आणि सांगितलं जातं की शिवसेनेचं काम कराल तर याद राखा, अनेक प्रकारच्या सहकारी संस्था आपल्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना या मुलांना धमक्या दिल्या जातात, जर शिवसेनेचं काम केलं तर कामावरून काढून टाकू, अशा प्रकारच्या धमक्या देतात. आणि शिवरायांच्या भूमीमध्ये आम्ही सारे शंड कसे, शिवरायांच्या भूमीमध्ये आम्ही सारे शंड कसे, पायाखाली आज तरी डोके आमचे थंड कसे. आता खऱ्या अर्थानं पेटून उठण्याची गरज निर्माण झालेली आहे. एक व्हॉट्सअपवर मेसेज फिरतोय, 15 वर्ष लावलाय चुना आणि म्हणतात राष्ट्रवादी पुन्हा. कशासाठी राष्ट्रवादीला आम्ही निवडून द्यायचं? 15 वर्ष भ्रष्टाचार केला आणि दादा दुर्दैवाची गोष्ट आम्हाला वाटते, जातीपातीचं राजकारण आम्ही करत नाहीये. यांचा एक नेता तुरुंगामध्ये खितपत पडलेला आहे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली. या तुरुंगामध्ये असलेल्या नेत्याचे फोटो जर तुम्ही फ्लेक्सवर लावत असाल तर तुम्हाला मतं कशासाठी द्यायची? आणि जर तो फोटो तुम्ही फ्लेक्सवर लावलाय तर ताजा फोटो तरी द्यायचा. दाढी सफेद वाढलेली फोटो जर तुम्ही दिला असता तर तुमच्या नेत्याला आम्ही ओळखलं तरी असतं. अरे, भ्रष्टाचारांचे फोटो जर तुम्ही फ्लेक्सवर लावता आणि जर मतं मागता तर तुम्हाला मतदान होणार नाही. शिवसेना हा गुंडांचा पक्ष आहे. मी अतिशय जबाबदारीपूर्वक विधान करतो, शिवसेना हा गुंडांचा पक्ष आहे. कारण बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शंड असण्यापेक्षा गुंड असलं कधीही चांगलं. आमची गुंडगिरी ही जनतेच्या हितासाठी आहे, आमची दादागिरी ही गोरगरीब जनतेच्या हितासाठी आहे. एवढंच
लढवत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी राखीव सीट आहे. पंचायत समितीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. आगामी काळामध्ये हे मिनाखोरं पुणे जिल्ह्यावर राज्य करेल. त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या मनानं सांगितलं की दादा त्या ठिकाणी शिरोलीचा जर उमेदवार या ठिकाणी उभा राहत असेल तर माझी उमेदवारी मागे. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला त्या ठिकाणी धन्यता वाटली की खरा विचार करणारा माणूस त्या ठिकाणी आहे. कारण परिस्थिती जर पाहिली मतदारसंघाची तर त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि उमेदवार कुठे दिला पाहिजे हे त्यांनी ओळखलं आणि त्या ठिकाणी आपली उमेदवारी त्या ठिकाणी मला नाही दिली तरी चालेल, त्या ठिकाणी उमेदवारी ही धोंडीभाऊ शेटमोरे यांना द्या असं त्यांनी सांगितलं. म्हणून या पेपरकरांना धन्यवाद देतो. त्या ठिकाणी मला मी जास्त काही बोलणार नाही. मला इतकंच सांगायचं आहे, आपले जे दोन्ही उमेदवार आहेत, गुलाब शेठ असतील, धोंडीभाऊ शेठ असतील, अतिशय कमी बोलणारे व्यक्ती आहेत आणि कमी बोलून आपला कामाचा ठसा मात्र त्यांनी खूप मोठा या विभागामध्ये या परिसरामध्ये उमटवलेला आहे. ते कमी जरी बोलत असतील तर तरी पण मला खात्री आहे मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून या विभागामध्ये हे पिंपळगाव माझ्याकडे नव्हतं पण आरबी आणि पुढची जी गावं आहेत त्या ठिकाणी मी या ठिकाणी यायचा आणि मला एक शब्दही त्या ठिकाणी बोलता येत नसायचा. परंतु बाकीचे आमचे जे कार्यकर्ते असायचे, आमचे नेते मंडळी असायचे, ते माझ्याबद्दल बोलत असताना सांगायचे त्यात कमी बोलत असले तरी पण ते खोटं बोलत नाही हे त्यांचं नक्कीच. आणि हे दोन्ही जे उमेदवार जरी आपले कमी बोलत असतील ते जास्त लांबलचक भाषण करत नाही पण खोटं अजिबात बोलत नाही. मला या ठिकाणी सांगायचं आहे जे मंडळी जास्त बोलतात ते जास्त खोटं बोलतात. त्याच्यामुळं आपले जे उमेदवार आहेत हे नक्की प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करणारे उमेदवार आहेत. जे उमेदवार या ठिकाणी गावभेटीसाठी या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं चौक सभेसाठी या ठिकाणी घेऊन आलो आणि मला एक खात्री आहे आम्ही लहान असताना आम्हाला आठवायचं स्वर्गीय रामदास शेठ चव्हाण त्यावेळेला उमेदवार होते आणि हे पिंपळगाव गाव रामदास शेठला सर्व खाली गुंजवाडी पर्यंत होतं आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर स्वर्गीय आपल्या सर्वांचे प्रज्ञास्थान पुंडलिकभाऊ खांडगे बाबांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटला. कारण बाबांनी पक्ष पाहिला नाही परंतु रामदास शेठचं सर्वात प्रथम स्वतःच्या हाताने स्वागत केलं आणि असं हे श्रीरामाच्या आशीर्वादानं पवित्र झालेलं गाव आणि म्हणून श्रीरामाचा धनुष्य घेऊनच निघालेलं हे शिवसैनिक हे उमेदवार नक्कीच या श्रीरामाच्या आशीर्वादानं भरघोस अशा मताने विजय होणार याची आम्हाला खात्री आहे. आणि त्यामध्ये खरं तर सर्व मतदार बंधू भगिनी सर्वांच्या आशीर्वादाने आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने ही शिवसेना कुठे तालुक्यामध्ये कमी पडणार नाही. अतुल भाऊंनी सर्व गोष्टींचा उल्लेख केला. आपल्याला कुठल्या पक्षावरती या ठिकाणी टीका करायची नाही परंतु मी एक नक्कीच म्हणेल आंब्याचं झाड बाळासाहेबांनी लावलं शिवसेनेच्या रूपाने आणि त्याच सावलीला बसून या भाजपाने त्याच्या मुलीवरती घाव घालण्याचं काम केलं आणि हे लक्षात आल्याच्या नंतर उद्धव साहेबांनी एका क्षणात निर्णय घेतला माझे शिवसैनिक एवढे शंड नाहीत, तुमचा आम्ही मान सन्मान करतो याचा अर्थ असं नाही की तुम्ही आमच्या घरात पाय पसरायला लागले, तुम्हालाही मान दिला जात होता आणि दिला गेला. गेली 2.5 वर्ष सत्ता महाराष्ट्रात टिकवण्यासाठी उद्धव साहेबांनी हा विचार केला परंतु यांच्या अपेक्षा वाढल्या, नीतिमत्ता बिघडली आणि म्हणून भाजपला आपल्यापासून दूर राहावं लागलं, दूर केलं गेलं. उद्धव साहेबांनी ठामपणे सांगितलं की आम्ही युती तोडली कारण तुमच्या जर काही गोष्टी आम्हाला मान्य नसतील, आमचे विचार तुम्ही मान्य करत नसतील या स्वरूपाने युती तुटली गेली आणि उद्धव साहेबांनी जो आवाज उठवला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिवसैनिकांना एक हातीचं बळ मिळालं. आपलं ते आपलं असतं, स्वतंत्र ते स्वतंत्र असतं. ज्यांच्या बरोबरीने युती करून एखाद्या इंग्रजांसारखं पारतंत्र्यात राहिल्यासारखं उद्धव साहेबांना वागणूक दिली जात होती आणि म्हणून त्याची आपण जी सर्व शिवसैनिकांनी ग्रामीण भागातून उद्धव साहेबांना एक भरपूर अशी ताकद द्यायची आणि या ठिकाणी त्यांचा कोणतो आशिष शेलार पाठीमागे म्हटला शिवसेना बाटलीत बंद करू. अरे आता बाटलीत बंद नाही, तुम्हाला बाटली प्यावं लागेल. ग्रामीण भागातून आम्ही या ठिकाणाहून त्यांना निरोप पाठवतो, तुम्ही बघा या वेळेला शिवसेना तुम्हाला काय करते. माननीय पत्रकार साहेब आहेत सुरेश शेरवानी
साहेबांना देखील विनंती आहे, आपण हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा. बघूया भाजपाला शिवसेनेची ताकद आजमायची ना. मुख्यमंत्री घसा कोरडा पडेपर्यंत बोलतोय शिवसेनेला पाणी पाजू, आणि असे तुझे 4 खानदानी 4 पिढ्या जरी आले तरी शिवसेनेला पाणी पाजण्याची हिंमत कोणाची नाही, झाली नाही, होणारही नाही. म्हणून भाजपवरती देखील जास्त टीका करून त्यांना मोठं करण्यापेक्षा आम्ही आमचा प्रचार दौरा चांगल्या मार्गाने सुमार्गाने मतदारापर्यंत हात जोडून पोहोचणं, मतदारांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांच्या विकास कामांबद्दल. आणि माननीय पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत, माननीय वाणी साहेबांना मी एक सांगू इच्छितो की यानंतरचा या आधीचा जो काही प्रचार विलक्षण झाले असतील, साध्या ठाकरवाडी वस्तीची लोक असतील, त्यांच्या या आधीच्या अपेक्षा असतील पैशामध्ये, परंतु आता माननीय पत्रकार साहेबांना मी सांगू इच्छितो, सर्वसामान्य ठाकर समाजाने देखील सांगितलं आम्हाला पैसे नको, परंतु आपले विजयी उमेदवार झाल्याच्या नंतर आमचे विकास कामं घेऊन आल्याच्या नंतर आपले विकास कामं आमची करा, एवढी भावनिकता झालेली आहे. आणि संपूर्ण तालुक्यामध्ये शिवसेनेचं चांगलं वातावरण आहे. कारण यांनी राष्ट्रवादीच्या आता सत्ता देऊन पाहिली, काँग्रेसच्या पाहिली, भाजपच्या पाहिली, सर्वांनी दगाबाजी केली. आजही शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, गाडाबैल बंदी असेल, कुठल्याही क्षेत्रात यांचं लक्ष नाही. आणि नोटबंदीचा विषय अतुल भाऊंनी घेतला. नोटबंदी यांनी केली, कालाधन बाहेर निकालेंगे मोदीच्या घोषणा, परंतु यांनीच काळा बाजार केला. बँकेतून कोट्यवधी रुपये यांच्या नेत्यांना नोटा बदलून दिले, त्याचे काही अधिकारी पकडले गेले, त्याच्यावरही काही परत प्रश्न उपस्थित झाला नाही. माननीय पत्रकार साहेबांना मी तोही प्रश्न आपण या विलक्षणच्या माध्यमातून उपस्थित करावा अशी विनंती करतो. आमचे सहकारी मित्र हनुमंत गोळसे यांना मी बाहेर पत्र घेऊन पुण्याला झेडपीला पाठवलं. काहींनी लगेच आम्हाला या ठिकाणी 5 लाखाचा फंड टाकला. त्यानंतर राहिलेलं अर्धवट काम काही म्हणले आपण पुढच्या याच्यात बघू, पण ते काम पूर्ण होत नाही, तेच लगेच पाठीमागून काम चालू केलं. त्याचप्रमाणे पिंपळगाव फाटा ते पिंपळगाव ववतान गेले 25-30 वर्ष कधीच एका वेळी रस्ता नव्हता झाला. रस्त्याने चालणारा व्यक्ती वृद्ध असो किंवा तरुण असो, रस्त्याने चालताना प्रत्येक वेळेस शिवाय द्यायच्या पुढे यांना गावचे रस्ते करता येते नाही, त्याचा खात चालायचे होतं. परंतु ताईंच्या माध्यमातून असेल, खासदार साहेबांच्या फंडातून असेल, एकाच वेळी पिंपळगाव फाटा ते गावपात रस्त्याचं काम ताईंच्या माध्यमातून झालं. त्याचप्रमाणे पिंपळगाव मध्ये आजही बघा लोड शेडिंग झाल्याच्या नंतर रात्री असं जाणवत नाही का लाईट गेली. ताईंच्या माध्यमातून जवळजवळ 25 ते 30 सौर गावामध्ये बसलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे का पिंपळगाव मधले शिवसैनिक जरा शांत दिसतात, पण ज्या वेळेस 4 पाऊल मागे येतो त्यावेळेस 12 थोडी पुढे मारतो. धालेवाडी सावरगाव गटात संपूर्ण तालुक्यात प्रचंड बहुमताने गुलाब शेठ येणारच आहे, पण धालेवाडी सावरगाव गटात सर्वात जास्त मतदान हे पिंपळगावचं असेल असं मी ग्वाही देतो. आणि बंधू आणि वगैरे पंचायत समितीसाठी मी तोडगाव रामदेव मोरे यांना म्हणजे शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. आणि गुलाबशेठ पारखे हे दाडसू व्यक्तिमत्व आणि आम्ही दोघांनाही या गटातून धालेवाडी गटातून उमेदवारी दिलेली आहे. तरी आपण आम्हाला दोघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी विनंती करतो. पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक येत्या 21 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून आम्हाला दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. खासदार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आशुतोष बुस्के आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गुलाब शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दुनीभाऊ शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे कोण आला रे, कोण आला? शिवसेनेचा वाघ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ताकद कुणाची? शिवसेनेची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आपल्या गावामध्ये पिंपळगावमध्ये आता जवळजवळ 2 पंचवार्षिक निवडणुकांमध्ये
शिवसेनेचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यातल्या त्यात आता आशाताई बुचकेंनी आपल्या गावात बरीचशी कामं चांगली केलेली आहेत. त्याच्यानंतर आता जो आपला आमचा पलीकडचा जो हे समाज आहे आमचा रामूसावा, तर आत्तापर्यंत कट्टर शिवसैनिक आहेत सगळे. त्यांनी आत्तापर्यंत सेनेलाच मतदान केलेलं आहे. आणि आत्ताही जरी किती आपा कुणी काय पसरवत असेल इकडं तिकडं, तर ते काय कुणी कुठं जाणार नाहीत, शिवसेनेलाच मतदान करतील. आणि गुलाबशेठ पारखे हे एकदम चांगलं त्यांचं नेतृत्व आहे आणि दानशूर व्यक्तिमत्व आहे ते. त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी मंदिरांना देणग्या वगैरे भरपूर दिलेल्या आहेत. आता आपल्यासुद्धा गावामध्ये त्यांनी खंडोबाच्या मंदिरासाठी 31,000 रुपये देणगी दिलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी आता थोडक्यात तुम्हाला सांगतो की एक स्पोर्टमन वडगाव सानीचे बाबा तांबोळी म्हणून 1 नंबर ते कबड्डीपट्टू होते आणि त्यांच्यामधल्या आजारपणाच्या काळात त्यांनासुद्धा सहकार्य केलेलं आहे. त्यांनी म्हणजे अशी एक 10,000ची मदत त्यावेळेला त्यांनी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना केलेली आहे. आणि असा जर माणूस आहे गुलाबशेठ पारखे, तर हे 100% निवडून येतील. की आपण बघतोय मुंबईत सुद्धा आपल्या मराठी समाजाची कामं चांगल्या प्रकारे शिवसेना करत आहे आणि आपल्या इथं सुद्धा शिवसेना हा पक्ष चांगल्या प्रकारचे काम करतोय आणि करील. आणि मला 100% खात्री आहे की आत्ता ह्या इलेक्शनमध्ये शिवसेना पक्षाचा प्रचंड बहुमताने विजय होईल. हो घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज ही चाललेली रणधुमाळी शिवसेनेच्या माध्यमातून आशाताई पाठीमागच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी अतिशय मोलाची या ठिकाणी कामं केली. एखाद्या आमदारालाही लाजविल अशी या ठिकाणी कामं तळागाळातून जाऊन त्यांनी पिंपळगावमध्ये कधी न झालेल्या चौकाचं कॉन्क्रिटीकरण असेल, त्याचप्रमाणे गरिबांना गिरणी वाटप असेल, त्याचप्रमाणे सौरदिवे जवळजवळ माझ्या माहितीनुसार पिंपळगावमध्ये ताईंनी आज 20-22 सौरदिवे बसवलेले आहेत. आजही पिंपळगावात लाईट गेली तर काही अडचण येत नाही. संपूर्ण गावात जशी काही लाईटच आहे असे ताईंच्या माध्यमातून कामं झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेचा विजय हा निश्चितच होणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम फक्त शिवसेनाच करते. इलेक्शन आले का अनेक पक्ष ग्वाही देतात, आम्ही तुमच्यासाठी धावून येऊ, पण कुठल्याही कामात आडीनडीला कुणीही येत नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम फक्त शिवसेना करते. शिवसेनेची संघटना ही अहोरात्र काम करते. कुणालाही रात्रीचं काही मदत लागली, कुणी आजारी पडलं, कुणाला पक्षाच्या रूपाने कुणाचे लग्न कार्य असो, कुणाला काही अडचण असो, नेहमी शिवसेना ही सगळ्यांच्या पाठीशी उभी राहते. हालेवाडी सावरगाव गटात शिवसेनेचे 3ही उमेदवार निवडून येणार आणि सर्वाधिक जागा या शिवसेनेला जिल्हा परिषदेवर मिळणार आणि शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार अशी मी आशा बाळगतो. जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेची जी हवा आहे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी जी कामं केलेली आहे त्याच्यावर शिवसेनेचा हा 100% विजय निश्चित आहे. एवढी ग्वाही देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी शिवसेनेचे धराडीचे नेतृत्व आणि उमेदवार धालेवाडी सावरगाव गटाचे गुलाबशेठ पारखे हे निश्चितच तरुणांचे प्रश्न सोडवतील. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे प्रश्न या ठिकाणी सोडवायचं काम ते करतील. कुणी काही सांगू खरं पडणार नाही, शिवसेनाच विजय होणार. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पुणे जिल्ह्यामध्ये, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या जुन्नर तालुक्यात 1 नंबरने शिवसेना राहणार आहे. तरी आणि ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचं कार्य हे साधारण मतदारात अडाणी मतदार जरी असला तरी तो म्हणतो धनुष्यबाणच पाहिजे आम्हाला. ग्रामीण भागामध्ये काम करणारा सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्तासुद्धा म्हणतो की शिवसेना ही आम्हाला अहोरात्र सेवा देणारी पक्ष संघटना आहे. मी सुद्धा ग्रामीण भागामध्ये माझ्या गावात किंवा आजूबाजूच्या गावात कोणालाही काही अडचण असली तर मी स्वतः जाऊन जातो. 24 तास आमच्या गावात सगळ्यांसाठी सेवा उपलब्ध असते. तरी ग्रामीण भागातून आणि पुणे शहरात संपूर्ण पुणे जिल्ह्यात 1 नंबरला पक्ष राहील. सावरगाव धालेवाडी ह्याचा विजय शिवसेनेचा 100% होणार. शिवसेनेची सत्ता आली पाहिजे, कारण की शिवसेनेचे प्रत्येक उमेदवार, प्रत्येक कार्यकर्ता फक्त आणि फक्त जनतेचा विचार करतात, स्वतःचा विचार करते नाही. बाकीचे जे उमेदवार आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते फक्त सत्तेवर येण्यासाठी आम्ही हे करू, आम्ही ते करू सांगतात आणि कोणतंही काम करते नाही, जनतेकडे दुर्लक्ष करतात. आणि शिवसेनेचे प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेच्या हितासाठी काही ना काही करू हीच इच्छा मनाशी बाळगतो. म्हणून
आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात फक्त आणि फक्त शिवसेना आली पाहिजे आणि शिवसेनाच येणार. हिंदू हृदय सम्राट माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जोंजार नेतृत्वाखाली शिवसेना हा पक्ष आता प्रबळ विजयाचा दावेदार झालेला आहे. जनमानसाचा कानोसा घेतला असता धालेवाडी तर्फे हवेली सावरगाव गटामधील संपूर्ण 28 गावांचा दौरा केला असता आणि जनमताचा कानोसा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की शिवसेनाचा पक्ष हा त्यांच्या केलेल्या विविध विकास कामांच्या जोरावरती चांगलं मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि मतदारांचा कौल हा शिवसेनेच्या बाजूनी चांगल्या प्रमाणात आलेला आहे. त्याच्यामुळं विजयाची खात्री शिवसेनेला 100% ह्या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेची जी विकास कामं आहेत, पाण्याचा प्रश्न असेल तर नदीचे बंधारे असतील, ओढ्यांचे बंधारे असतील, ही 28 गावांमध्ये जवळजवळ 11 गावांची जलयुक्त शिवारमध्ये निवड झालेली आहेत आणि त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामं या ठिकाणी चालू आहेत. नदीचे 2 नवीन जादा केटीवर ह्या ठिकाणी 70 लाखाचे गेल्या वर्षी कार्यान्वित झालेले आहेत. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी साठा वाढल्यामुळं ह्या वर्षी पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रमाणात सुटलेला आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी जो लोकांचा पाण्याचा जो गंभीर प्रश्न होता तो ह्या वर्षी जवळजवळ 75% सुटलेला आहे आणि राहिलेली कामं जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गी लागणार आहेत. त्याच्यामुळं हा शिवसेनेचा जो आशाताई बुचके यांच्या जो कामाचा जो झंझावात होता त्याचा फायदा नक्कीच शिवसेना पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या ठिकाणी जरी 5 पक्ष ह्या रिंगणामध्ये असली तरी शिवसेनेचं ह्या ठिकाणी विजयाकडे घोडदौड ही चालू आहे. अंतिम टप्प्यामध्ये याची प्रचाराची आलेली आहे तरी त्याच्यामध्ये असं वातावरण तयार झाले का शिवसेना पक्षाने या प्रचारामध्ये एकदम मुसंडी मारलेली आहे आणि विजयाची खात्री 100% या ठिकाणी कार्यकर्ते देत आहेत. अशा पद्धतीनं गुलाबशेठ पारखे असेल, धोंडीभाऊ मोरे असतील आणि ललिता चव्हाण असतील, ह्या तिन्ही उमेदवारांची या ठिकाणी विजय हा निश्चित आहे. विजयी हे तिन्ही उमेदवार झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत असे हे संपूर्ण मतदारसंघाचा कानोसा घेतल्यानंतर लक्षात येत आहे. कोलेकोई करू, शेवटी विजय शिवसेनाच होईल. जय महाराष्ट्र. धालेवाडी सावरगाव गटातील ताकद ही सेनेची आहे आणि सेनेचे उमेदवार हे विजय होणार, कारण की सर्व गोरगरिबांना माहिती आहे की हे उमेदवार आपल्यासाठी काय करू शकत आहे. त्यामुळे प्रचंड ताकद ही इथं पक्षाची आहेच आहे. त्यामुळे फक्त इथं विजय हा फक्त सेनेचाच होणार हे निश्चित आहे. जय महाराष्ट्र.